महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जीवी. पुढे म्हणतात उदका माझी वाया ठेवणी कोरड्या दाखविले रोकड्या विश्वजना. तुकोबरायांचं वैराग्य सांगितले, संतांकडचं वैराग्य सांगितले. वैराग्य आता पुन्हा विषय संत कोणाला म्हणतात, आपली वेळ पण पुढे सरकत आली, वेळ नाही है की नाही. तर तुकोबरायांचं वैराग्य 2 मिनिटात सांगतो. तुकोबराय आपली साधना करत असताना त्यांच्या समकालीन असलेले आपले हिंदवी स्वराज्याचे धर्म संस्थापक कोण बोलत बरोबर ऐकलं मी म्हणलं मला पाहायचं होतं की म्हणजे वेळ पण पुढे सरकत झाली, म्हणलं तुमचं लक्ष आहे की नाही की हिंदवी स्वराज्याचे धर्मरक्षक छत्रपती शिवराय आणि तुकोबरायांचं एवढं प्रखर वैराग्य होतं की ज्यांनी वह्या बुडवायला लावलेला त्यांनी अगदी वर्णन करावं की भक्ती ज्ञान वैराग्य आगळा ऐसा डोळा नाही देखील. भक्ती पण तेवढी, ज्ञान पण तेवढं आणि वैराग्य पण तेवढं. वैराग्याची प्रखर मूर्ती काल बाबांनी सांगितलं. वैराग्य कसं असावं, संतांकडे कसं जावं. आपल्याकडचे जर विकार घेऊन गेलो ना तर संत आपल्याला स्वीकार करणार नाही. काय बाबांनी सांगितलं मळ आहे, विक्षेप आहे आणि आवरण आहे. आपल्याकडचे जे दूषित झालेले विकार आहेत ना ते आपल्याला परमार्थाकडे जाऊन देत नाही. आपल्याकडचे विकार आहेत ना ते आपल्याला जाऊन देत नाही, जे षडविकार आहेत आहे की नाही. कारण ओली मुक्तिकेचे मंदिर आता 6 जण मंदिर गुफा करिता ती पोखर त्याचा नका करू आम्ही करायला. वासुदेव करतो फेरा. वासुदेव फेरा करत असताना काय सांगतोय, हे जे षडविकार आहेत ना ते उंदीर आहेत, ते तुम्हाला कधी पोखरून टाकतील आणि तुम्हाला भ्रमित करतील, म्हणजे मलिन करतील त्याचा भरोसा नाही. त्याला म्हणतात मन. ते विकार घालून टाकले. विक्षेप म्हणजे असतं तसं न दिसणे म्हणजे भ्रमिष्ट होणे. आता मृगदळ खरं असते का. आता हरण आपण बघतो, हरिणदळ सपाटदळ महारणामध्ये जर गेलं असेल तर ते असं जे तळपतं दिसतं म्हणजे उन्हाचा कडाका आणि तसं जे तळपतं दिसतं भूमीमध्ये आणि त्याच्यामध्ये जे काय आपल्याला तळपताना दिसतं त्याला मृगदळ म्हणतात. परंतु हरिण आहे त्याला ते सपाट माळरानामध्ये त्याला काय वाटतं ते पाणी आहे, त्या पाण्याच्या शोधामध्ये ते भटकत असतं. तर आपली स्थिती तशीच आहे. आपल्याला खरं ज्ञान नसल्यामुळे आपल्याला तो विक्षेप येत असतो आणि विक्षेप मग तोही घालवून टाकायला. कारण संशय संसार करताना पण संशय नसावा आणि परमार्थ करताना तर मुळीच नसावा. ज्ञानोबांनी त्याचं सांगितलं वर्णन. महाराजांनी मगाशी प्रवचनामध्ये पण मुळी सांगितले की नवल अहंकाराच्या गोटी संशयामध्ये घोर आणि पाप नाही घोर का विनाशाची वागुदा प्राणी यांची. तुम्ही संशय घेताय ना तो स्वतःचा विनाश करून घेताय. संशय नसावा म्हणून संशय न घेणं म्हणजे विक्षेप आहे तसं आपल्याला दिसावं त्याच्यासाठी संतांची संगत. म्हणून ही भक्ती हे सगळं ज्ञान आणि संतांकडे जात असताना अवलंब म्हणजे आपल्याकडचं जे अज्ञान आहे तेही घालवून संतांकडे जायचं. तर या 3 गोष्टी आहेत. तर मला एवढंच सांगायचंय की तुकोबरायांचं एवढं वैराग्य की भक्ती ज्ञान वैराग्य आगळा ऐसा डोळा नाही देखील. तर ही सगळी स्थिती असताना वैराग्य तुकोबरायांकडे आहेत आणि संसारिक त्यांची कारण की लोकभावाला ज्या ज्या वेळेला कीर्तन व्हायची किंवा इतरत्र त्या परिसरात कीर्तन व्हायची त्यावेळेला आपले धर्मरक्षक छत्रपती शिवराय त्यांच्या कीर्तनाला अगदी नियमित जाऊन बसायचे. पण त्यावेळेस ते म्हणायचे नाही की मी राजा आहे मी कसा जाऊन बसू. तिथं काहीतरी त्यांना गणिमी काव्यावरील ते त्याला ज्ञान भेटायचं आणि खरोखर असे प्रसंग घडलेले शिवरायांच्या जीवनामध्ये पण असंच घडलेलं आहे. शत्रूंनी आक्रमण करावं आणि मग त्यांना विक्षेप म्हणजे पांडुरंगाच्या त्या जयघोषामध्ये विक्षेप आणायचं काम संतांनी केलं. कारण की शत्रूला त्यांनी कळवून दिलं नाही तुकोबराय कुठे येते. आता ही शक्ती भगवंताची कारण ते संतांनीच करून घेतलं. मग अशी स्थिती असताना त्यांना लक्षात आलं शिवरायांना की इकडे तर तुकोबरायांचं सगळं परमार्थ अगदी प्रकार म्हणजे व्यवस्थित चाललेलं आहे आणि संसार स्थिती अशी थोडीशी बेताची झालेली आहे. तर त्यांना मदत म्हणून काहीतरी नगरांना पाठवूया असं शिवरायांच्या लक्षात आलं आणि शिवराय तसेच गेले आणि एका सेवकाला बोलवलं जवळ आणि सांगितलं एवढा नजराणा आहे तो तुकोबरायांच्या घरी नेऊन तेवढा
द्या म्हणून. तर तुकोबारायांच्या घरी ज्या वेळेला सेवकाला पाठवलं नजराणा घेऊन, तर नजराणा घेऊन पाठवलं त्या ठिकाणी, तर घरी आणल्या त्यांनी सगळ्यांनी पाहिलं आणि बघा तुमच्या आमचे जर घरचे असतील तर त्यांनी काय केलं असं आधी ते स्वीकारलं. दानधर्मिणी होते, मोहरा होत्या, पैसा आणि संपत्ती वगैरे सगळं काही धन होतं, त्यांनी आधी स्वीकारलं असतं, दानधर्मिणी घातली असते आपल्या घरचे असते तर. पण तुकोबारायांच्या घरचे होते त्यांनी हात लावला नाही. तुकोबाराय घरी नव्हते, भंडारा डोंगरावरून आले आणि बघतात तर घरची ही स्थिती. मी वैराग्य सांगायला लागलो तुकोबारायांचं, तर घरची ही स्थिती. घरी त्यांनी पाहिलं तर हे पुढे लिहिलं म्हणजे राजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक की शिवराया त्यांनी आज नजराणा पाठवलाय. तर त्यावेळेस तुकोबारायांनी त्या सेवकाला पुन्हा बोलवून त्यांना सांगितलं हा जो नजराणा पाठवलाय तो तुम्ही परत घेऊन जावा, याची आम्हाला गरज नाही. त्यावेळेला तुकोबारायांनी अभंगाची रचना केली होती. काय? आम्ही तेने सुखी विठ्ठल विठ्ठल म्हणामुखी, येर तुमचे वित्त धन ते म्हणून ठीक आहे समान. एवढं वैराग्य तुकोबारायांचं होतं आहे की नाही. एवढं वैराग्यवान असताना रामेश्वर शास्त्रींनी स्वतःच्या हाताने त्याला वया बुडवायची वेळ आणली, परंतु भगवंताने साक्षात्कार घडवला त्या ठिकाणी आहे की नाही. मग त्याच्या वेळेस आता आपण असतो, आपण जर एखादे काही संग्रहित काहीतरी मिळवलं आणि ती जर एखाद्याने बुडवलं तर आपण मारामारीने कोर्ट कचेरी केल्याशिवाय आपण शांत राहणार. तसं संतांकडे नव्हतं, तसं त्यांच्याकडे वैराग्य होतं आहे की नाही. तर त्याच प्रकारे हे जे वैराग्य आहे हे आपल्याला निळोबारायांनी तुकोबारायांचा हा दृष्टांत देऊन म्हणजे वैराग्य आपल्याला सांगितलंय की आपण जीवनामध्ये वागताना कसं राहावं, वैराग्य कसं असावं, हा दृष्टांत आणि सिद्धांत. म्हणजे आता तुम्हाला पुन्हा दृष्टांत सांगितलं. निळोबारायांनी उदका माझी वया घेऊन कोरड्या हे अभंगाचं सांगितलंय, त्याच्यासाठी अजून उजाळा व्हावं म्हणून शिवरायांचा दृष्टांत दिला तुम्हाला. आता हे निळोबारायांनी सांगितले ते अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये उदका माझी वया त्यांच्याकडचा दृष्टांत दिला. परत आपण दुसरा दृष्टांत तुमच्या समोर मांडला, वैराग्य कसं असावं. त्यांनी वया बुडवल्या परंतु ते पुन्हा वरती आल्या. तर हे जे तुकोबारायांनी जे दृष्टांत निळोबारायांनी हे जे दृष्टांत दिले ते तुम्हाला आम्हाला समजण्यासाठी दिले, परंतु सिद्धांताचे आपण सगळ्यांनी समजावून घेतलेले असं ग्राह्य धरू आणि सगळ्यांनी एका भगवंताचं प्रेमाने भजन करू. विठोबा
जे भक्त आहेत, जे साधना करतायत, नामस्मरण करतात, त्यांचा उद्धार होतोच होतो, पण दिनांचा पण उद्धार होतो, आहे की नाही? कारण की सुरुवातीला आपण सांगूनच गेलो होतो की वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचे आले नाम विठोबाचे. संत आहेत ते प्रत्येक युगामध्ये जन्म घेत असतात आणि आपला अवतार कार्य करून ते पुन्हा जात असतात वैकुंठात. कारण की त्यांच्याकडे स्वतः कधी यायचं हे त्यांच्या हातात आहे की नाही? देवाला आणावं लागतं, आहे की नाही? देवाकडे काय आहे, त्यांची इच्छा नसताना देवाला आणावं लागतं, आहे की नाही? आणि संत स्वतःहून येतात, देवाला आणावं लागतं आणि आपलं काही दुःख असतं आणि ते भोगाव्यासाठी आपल्याला यावं लागतं, आहे की नाही? तर असं आता 2 मिनिटात सांगतो फक्त संत कोणाला म्हणतात. आता संत कोणाला म्हणतात, आपण अभंगातून वर्णन वगैरे आलेले सगळे. जे का रंतले गांधले ज्यासी म्हणून जो आपले तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणार. देवाला तुम्हाला जाणायचं असेल तर जे का रंतले गांधले दया करणे पुत्रासी तेची दास आणि दासी तुका म्हणे सांगू किती त्याची भगवंताच्या मूर्ती. संत जाणायचं असेल ना तर ही लक्षणं अभंगातून आपण वर्णन आलेलं आहे. तरी संत कोणाला म्हणतात, तेची संत तेची संत ज्यांचा हेत भेटतो. नेनती काही टाणाट होणार, इतर काही साधना आहेत त्याच्याकडे लक्ष न देता नामस्मरणावरती जे आरूढ झालेले असतात, सतत नामस्मरण करतात, त्यांना संत म्हणतात. तर एकदा असं घडलं की नारद महर्षी आहेत ते वैकुंठ लोकात गेले आणि संतांचा महिमा काय आहे, संतांचा महिमा काय आहे असं म्हणून एक दिवशी नारद महर्षींना वाटलं चला आपण देवाला जर विचारलं संतांचा महिमा काय आहे, तर संतांचा महिमा काय आहे तो आम्हाला सांगा. तर ज्यावेळेला देवाला विचारलं त्यावेळेला देव म्हणाले संतांचा महिमा काय आहे ना तो अजूनपर्यंत मलाही माहिती पडलेला नाही, संत तेवढे मोठे आहेत. भगवंत म्हणाले मलाही बाबा महर्षी त्रैलोक्यात संचार करणारे नारद महर्षी बोले मलाही माहिती नाही संतांचा महिमा काय आहे तो. तुम्ही एक काम करा, मृत्यूलोकामध्ये जा आणि कुंपणावरती एक सरडा आहे त्याला संतांचा महिमा काय तो विचारा. महर्षीने विचार केला बापरे असं कसं, तरी पण देवाने सांगितलं, देवांचा आदेश आहे की नाही? कारण तो म्हणजे इतर कोणाचा आदेश आहे का, पक्षश्रेष्ठींचा आदेश आहे का, की जगताचे जे चालन करतात त्यांचा आदेश आहे. तसं म्हणून नारद महर्षी आले आणि मृत्यूलोकामध्ये आल्याच्या नंतर कुंपणामध्ये सरडा बघितला आणि त्याला प्रश्न विचारले, अरे सरडा रंग बदलणार होता, कारण की जसा सीझन बदलत होता तसा त्याचा रंग बदली होता. सरड्या अरे संतांचा महिमा काय असं म्हटल्यावर सरड्याने मान टाकले आणि तिथे प्राण सोडला. तितक्यात महर्षींना वाटलं आपल्या विचारणामध्ये काही चुकी झाली आहे का असं म्हणून मग महर्षी थोडे उदार झाले, पुन्हा देवाकडे गेले. देवाला सांगितलं देव असं घडलं माझ्या बाबतीत, माझ्याकडून काही चूक झाली आहे का. तर काय झालं, संतांचा महिमा तुम्ही सांगितलं त्यांनी मान टाकले तितक्या तिथे प्राण सोडला. तर ठीक आहे म्हणाले, तर मग आता म्हणाले पुन्हा जा आणि पुन्हा झाडावरती पोपट आहे तर त्यांना विचारला की संतांचा महिमा काय. तर त्या वेळेस महर्षी पुन्हा आले आणि पेरूच्या झाडावरती का त्या पोपडामध्ये एक पोपट बसला होता. त्यांनाही विचारलं अरे पोपटा माझं एक काम आहे तुझ्याकडे. तो म्हणाले काय रे बाबा, तुम्ही तर महर्षी आणि तुमचं काय काम माझ्याशी, कारण मी अज्ञान जीव, पशु काय पाप पुण्य जाणती, मला ज्ञान काय अज्ञान काय याची जाणीव नाही, माझ्याकडे काय काम पडलं तुमचं. नाही बोलले मला देवाने पाठवलं तुमच्याकडे काम आहे, मला संतांचा महिमा काय तो सांगा. म्हणाले संतांचा महिमा काय, पोपटा मला तेवढं सांग बरं संतांचा महिमा काय. पोपट म्हणाला जे ऐकल्याबरोबर पोपटाने मान टाकली, पुन्हा तसंच घडलं, त्याने प्राण सोडला. पुन्हा महर्षी घाबरले, बापरे अजून काय विचारायला गेले संतांचा महिमा आणि घडतोय बनतच, तर पुन्हा उदास झाले, पुन्हा वैकुंठात गेले. म्हणजे देवा तुम्ही काय चालवलंय काय, मी ज्याला विचारतोय तर माझ्या हातून पातळ घडतंय, माझ्याकडून काय चुकतंय का. महर्षीने विचारलं तर म्हणाले काय झालं, तर पोपटाच्या बाबतीत पण तसं झालं. त्याला विचारलं त्यानेही प्राण टाकला, मान खाली टाकली, प्राण सोडला. तर म्हणाले आत्तावर नक्की संतांचा महिमा तुम्हाला कळेल, जावा आणि गाईला वासरू झालेले मृत्यूलोकात जा आणि वाड्यामध्ये एका शेतकऱ्याच्या गाईला वासरू झाले
की आपल्या बाबतीत काय घडले आणि इथं जर असं अगणित घडलं तर लोक सोडतील का कोणीही साधू असू द्या कितीही मोठा असू द्या एकदा अपराध घडला इकडे चांगलं वर्तन आहे पण साधू विचार करा सामान्य माणसाला एक वेळ सोडतील एखादा व्यसनी माणूस आहे ना आपण काय म्हणते जाऊ द्यावं तो व्यसनाधी तुम्हाला दिसतोय ना त्याने समजलं आपण त्याला माफ करतो पण एखाद्या साधूनी चुकी केली तर लोक त्याला सोडत नाहीत बरं का त्याच्यामुळे परमार्थ असताना चोख परमार्थ केला पाहिजे साधू संतांनी जसं आचरण केले तसं केलं पाहिजे कारण की इकडे त्याने वाटलं महर्षीला जर काय अघटित घडलं तर मग आपली इथून सुटका नाही आणि त्या ठिकाणी ते पाळण्याजवळ गेले आणि महर्षीने विचारलं अरे बाळा तुझा आत्ताच जन्म झालेला या ठिकाणी नामकरण विधीचा सोहळा चालू आहे तितक्यात माझं तेवढे काम करशील का तितक्यात बाळाने महर्षीकडे पाहिलं आणि बाळ हसायला लागलं महर्षी अजून घाबरले त्यांना वाटतं अजून काय होतंय की काय तितक्यात महर्षीने प्रश्न विचारला अरे बाळा संतांचा महिमा काय आहे देवानी निरोप सांगितला माझ्याकडे संतांचा महिमा काय राजवाडे जाऊन विचार आणि बाळ आता जन्मले तर तुझ्याकडे प्रश्न आहे माझा की देवा संतांचा महिमा काय मला सांग म्हणून तितक्यात बाळ हसायला लागलं आणि सांगितलं महर्षी संतांचा महिमा संतांनाच माहिती कारण की भगवंताने इकडे तुम्हाला मृत्यू लोकांमध्ये 4 वेळेस पाठवलं पहिल्या वेळेस सरड्याकडे पाठवलं त्यावेळेला मी अधम योनीमध्ये होतो त्यानंतर दुसऱ्या वेळेस पाठवलं पोपट्याकडे पाठवलं त्याच्यापेक्षा उच्च श्रेणीमध्ये गेलो त्याच्यानंतर अजून उच्च श्रेणीमध्ये गेलो म्हणजे गाईचं वासरं झालं आणि आता मी 4थ्या वेळेस ज्यावेळेला माझ्याकडे तुम्हाला पाठवलंय भगवंताने तर आता तर मला कशाची कमीच नाही या राजवाड्यामध्ये या राजाची एवढी ऐश्वर्य आणि एवढी संपत्ती आहे ना तर हे घडलं कशामुळे तर महर्षी गेल्या 3 जन्मामध्ये तुमचं दर्शन घडलं आणि या जन्मामध्ये माझा उद्धार झाला आणि हेच निळोबाराया त्यांना आलेला जो अनुभव आहे तो अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात
आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. जे वेडवाकडं आहे ते माऊलीचे बोल समजून स्वीकाराल, कारण प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चित अशी भक्ती, म्हणून बोल तरी गंगावती स्वीकारली की. है की नाही? आता या निळोबारांच्या अभंगावरती बोलण्याचा जो प्रयत्न केला तो संक्षिप्त रूपाने तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतला. आता हे सगळं मी माझं भाग्य समजतो, कारण की अलंकापुरामध्ये ही माझी पहिली सेवा बरं का. कारण की मी कोणी कुठल्या संस्थेमध्ये शिकलेला नाही, संतांच्या संगतीमध्येच आणि तुकोबारांची मी म्हणतो माऊलींचे उपकार असतील, माझं पूर्वजन्मीचं काही पुण्य असेल, म्हणून भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय, जेथून या नुभव माझा मरणा वाचून सर्वथा. मी माझं परम भाग्य समजतो. झालेली सेवा आहे ती मला या ठिकाणी गेल्या वर्षी मी आपल्या संस्थेमध्ये आलो आणि हे जे ऐश्वर्य लाड महाराजांनी वैराग्य स्वतः वैराग्यामध्ये राहून एक सामान्य, कारण की मला ज्यांनी सकपाळ काकांनी पंडित काका आपले कदम महाराज असतील, अजून आपले सगळे भक्त मंडळी असतील, त्यांच्या समवेत आलो. एक सामान्य गिरणी कामगार असताना त्यांनी आपल्या सगळ्यांना जमा केलं आणि स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल, आणि तुम्ही आम्ही केळी मिळी गदारुळी आनंदे. हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. ते आदर्श म्हणजे लाड महाराज आहेत, त्यांचे उपकार आहेत असं मी समजेल, आणि माई आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा आपण सगळे या ठिकाणी संपन्न करत आहोत. झालेली सेवा संस्थेचे जे चालक आहेत माऊली महाराज, गोपाल महाराज, तसेच आदरणीय बाबा, त्यांनी जर ते व्यासपीठ सांभाळलं, काकडा संस्थेतले सगळे विद्यार्थी, वादन करणारे, गायन करणारे आदरणीय कदम महाराज, चंद्रकांत महाराज कदम, त्यानंतर आमचे सहकारी किसन महाराज, उत्कृष्ट प्रवचन, उत्कृष्ट गायन, आणि अशी साथ असेल तर आपण हा सोहळा आनंदोत्सव म्हणजे अजून आनंदाने या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना उपभोगायला मिळेल, आणि त्याच्यातच हे कल्याण आहे की नाही. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी, माऊली ज्ञानोबा यांच्या ठिकाणी, तुकोबारांच्या चरणी, तसेच हनुमंतराया यांच्या ठिकाणी, तसेच खंडेराव महाराज यांच्या चरणी समर्पित करून सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देऊया. ज्ञानेश्वर सद्गुरु समर्थ